पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपण गेल्या वेळी 50 श्लोकांपर्यंत पोहोचलो. आता आपल्याला ज्या श्लोकांचा अर्थ बघायचा आहे ते श्लोक म्हणजे 38 ते 50, कारण हा एक 18 श्लोकांचा एक गीतेचा विशिष्ट संच आहे आणि त्या संचावरती ज्ञानेश्वर माऊलींनी श्लोकाला ओवी किंवा ओवींनी फक्त अर्थ एवढं त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. परंतु त्याच्या मागच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपल्याला बघून पुढे जायचं आहे. कारण विषय कसा 37व्या श्लोकापर्यंत अर्जुनाने युद्ध करावं याकरता असणारे सगळे युक्तिवाद आलेले आहेत आणि 38व्या ओवीपासून तत्वज्ञानाला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये तत्वज्ञान मांडताना सुद्धा पुढे आपल्याला काय समजून घ्यायचं आहे त्या विषयाच्या अनुषंगाने विषयाचं स्पष्टीकरण आपल्याला बघायला मिळतं की त्या अनुषंगाने विषय मांडलेला आहे की हा विषय आपल्यासमोर येईल, हा विषय आपल्यासमोर येईल, हा विषय आपल्यासमोर येईल. आणि तो मांडत असताना जसं मी गेल्याही वेळी म्हटलं होतं की विंडो शॉपिंग आहे, गवाक्षावलोकन आहे की या दुकानात आपल्याला काय काय मिळेल किंवा काय एक नमुना त्याचा जो समोर असतो ठेवलेला की ज्याच्यामुळे त्या दुकानात पाऊल टाकावं का, अरे चांगले दिसत आहेत इथे चपला, चांगले दिसतं इथे कपड्यांची व्हरायटी, इथे चांगली दिसते क्रोकरी, असं ते जे बाहेरचा डिस्प्ले आहे ती जी मांडणी आहे त्याच्यावरून मनुष्याच्या मनामध्ये येतं की आज जावं काहीतरी खरेदी करावी. तसं तत्वज्ञानाच्या पातळीवरती सुद्धा सामान्यतः मांडणीची पद्धत अशी आहे, नाही असं नाही. आता सगळ्याच ग्रंथांमध्ये तसं आहे का म्हणाल तर तसं म्हणता येणार नाही. उपनिषदांमध्ये पहिल्या श्लोकामध्ये सगळ्या उपनिषदाचा अर्थ सांगितला आहे असं आहे का, नाही. त्या उपनिषदामध्ये वेगळे वेगळे विषय आलेले असतात, त्या वेगवेगळ्या विषयांचा परामर्श घेतला जातो. सगळ्या उपनिषदांच्या करता मात्र एका श्लोकामध्ये सारांश दिलेला आहे, ते म्हणजे उपनिषदांच्या ईशावास्य उपनिषदाचा पहिला मंत्र, ज्या मंत्रामध्ये ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीतः मा गृधः कस्य स्विद्धनम, असा एक प्रश्न विचारून आम्हाला सगळ्या उपनिषदाकडे पाहण्याची त्यांनी दृष्टी दिली आहे. पण याचा अर्थ सगळा विषय त्याच्यामध्ये आला आहे असं नाही, किंवा त्या उपनिषदाचा सुद्धा सगळा विषय आला आहे असं नाही, असं सगळ्या ग्रंथामध्ये होतच असं नाही. ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा त्यांनी पहिल्याच ठिकाणी 4 भागामध्ये काय मांडायचं आहे आधी मांडून ठेवलं आहे असं नाही. परंतु भगवंताची भूमिका या ठिकाणी सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना, सगळ्या उपनिषदांचं दोहन करून या ठिकाणी त्यांना साररूपाने आम्हाला तत्वज्ञान सांगायचं आहे. आणि त्यामुळे हे तत्वज्ञान साररूपाने आमच्या पुढे मांडताना त्यांनी एक व्यासांनी जे संपादन केलं आहे त्या संपादनामध्ये एक विशिष्ट दृष्टी
निश्चित ठेवलेली आहे. आणि त्या संपादनाच्या दृष्टीतून आपल्या लक्षात येतं की पहिला अध्याय कसा मांडला, दुसरा अध्याय कसा, चर्चा तशीच झाली असेल, चर्चा त्याच क्रमाने झाली असेल, पण पुन्हा मांडणीतलं कौशल्य राहतंच ज्याचं त्याचं. त्यामुळे त्या कौशल्याने ती मांडणी इथे झालेली आहे. आता गेल्या वेळपर्यंत आपण पाहिलं तर मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे आपण 50व्या श्लोकापाशी येऊन थांबलो आणि इच्छा अशी आहे की उद्यापर्यंत निदान 54व्या श्लोकापर्यंत जाऊन आपण थांबायचं. कशा करता? कारण पुढे त्यांनी स्थितप्रज्ञस्य का भाषा प्रश्न विचारला आहे की अर्जुन म्हणतो, भगवंता तू सगळं मला इथे सांगतोयस, तू मला आत्ता ज्ञानाचा मार्ग सांगितलास, तू मला आत्ता कर्माचा मार्ग सांगितलास, आणि हे 2 मार्ग सांगताना माझ्या असं लक्षात आलं आहे की सांख्य म्हणजे ज्ञान आहे आणि योग म्हणजे कर्म आहे. सांख्य म्हणजे शास्त्र आहे किंवा तत्वज्ञान आहे आणि योग म्हणजे प्रत्यक्ष कर्मातली कला आहे. आणि म्हणून तू इथे व्याख्या केली आहेस आणि व्याख्या करताना मला तू 2 प्रकारांनी व्याख्या माझ्या पुढे ठेवली आहेस. हे सगळं जरी कळलं की समत्वम योग उच्यते आणि योग कर्मसु कौशलम, अशा 2 व्याख्या तुझ्या माझ्यासमोर उभ्या राहिल्या. या 2 व्याख्यांमधून मी काय करावं किंवा तत्वज्ञान कसं समजून घ्यावं हेही तू मला पुढे विवरून सांगितलेलं आहेस. त्यांची काय मांडणी आहे, त्यांना प्रत्येक श्लोकामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींवरती अधिक भर द्यायचा आहे किंवा प्रकाश टाकायचा आहे, ते आपल्या बुद्धीला जितकं कळेल तितकं आपण त्याचा मांडण्याचा प्रयत्न करू. परंतु भगवंतांनी ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग या दोन्ही मार्गांची वैशिष्ट्य आणि या 2 मार्गातून प्राप्त होणारं जे काही आपल्याला सार आहे किंवा फल आहे ते ह्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपल्या पुढे ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्यातनं आपल्याला काय स्वीकारायचं आहे तो सगळा विषय जो आहे तो आधी समजून घेण्याचा, साधनेच्या मार्गावरचा जो विषय विचारात घ्यायचा, तर तो आपल्याला 50व्या श्लोकापर्यंत आहे असं म्हणावं लागेल. पुढचे 3-4 श्लोक आहेत ती पुन्हा प्रश्नोत्तरात्मक चर्चा आहे. आणि मग तेव्हा भगवंत सांगतो की अर्जुना तू जे मला विचारलंस की अरे हा योगमार्ग आणि हा सांख्य, हा ज्ञानमार्ग, ह्या 2 मार्गांची लक्षणं समज मला समजली किंवा ह्या 2 मार्गांच्या मागचं तत्वज्ञान समज मला कळलं, तरीसुद्धा एक अजून शिल्लक राहतं. ते म्हणजे असं की हे दोन्हीही मार्ग आपल्या जीवनामध्ये तू सांगतोस त्याप्रमाणे समन्वयाने जगणारा कोण किंवा असा जगणारा कसा दिसतो, कसा बोलतो, कसा चालतो, कसा व्यवहार करतो, हे मला कळलं पाहिजे. हे जेव्हा अर्जुनाने विचारलं तेव्हा भगवंत सांगतात की अर्जुना आता तुला मी त्याची लक्षणं सांगतो. कारण भारतीय तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही पातळीवरती केवळ चिंतनाचा विषय तत्वज्ञान नाही आहे, तो प्रत्यक्ष आचरण्याचा विषय आहे. म्हणजे कसं की वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये एखादा फिलॉसॉफर, आपल्या आर्मचेअर फिलॉसॉफर्स असंच त्यांना म्हटलं जातं, आपल्या खुर्चीमध्ये बसलेले असतात, त्यांच्या शब्दामध्ये बोलायचं तर हातातल्या सिगरेटच्या धुराची वलय, त्या वलयांच्या बरोबर त्यांचे विचार चालत असतात आणि त्या विचारातून त्यांना जे वाटतं त्याचं ते प्रतिपादन करतात. त्याचा आणि त्यांच्या प्रत्यक्ष जीवनाचा काही संबंध नसतो. आता त्याच्याविषयी आपल्याला काय बोलायचं ते आपण पुढे पाहू, आत्ता आपला तो विषय नाही. कारण असं का, हे का घडतं की ते ज्याला रिलिजन म्हणतात, ते ज्याला धर्म म्हणतात, ते ज्याला तत्वज्ञान म्हणतात, ती तत्वज्ञानाची भूमिका काय की ज्या भूमिकेमुळे ते अशा प्रकारचा विचार करतात, तो विषय आत्ता आपल्याला नको. पण आपल्याकडे एकच विषय आहे आत्ता आपल्या डोळ्यापुढे, तो म्हणजे असा की जे चिंतनाचा विषय होतात किंवा ज्या ज्या गोष्टी आमच्या चिंतनाच्या पातळीवर येतात त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी कृतीच्या पातळीवर आणावं लागतं. ती कृतीची पातळी त्याचं साधन देह आहे आणि त्या देहाच्या साधनातनं कृती वाणीनी होते, कृती बुद्धीनी होते, कृती शरीरानी होते. म्हणजे काया वाचा मन ह्या सगळ्यांनी कृती होत असते. त्यामुळे त्या त्या पातळीवरती कृतिशील होणारं असं जे तत्वज्ञानाचं स्वरूप आहे ते कुणाच्या ठिकाणी कसं प्रकट दिसतं हा त्याच्या पुढचा विषय आहे. आता आपल्याला आपल्या विषयाकडे वळायचं आहे. तर आपल्या विषयामध्ये असं आहे की हा 2रा अध्याय आहे. या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे किंवा आम्हाला नेमकं ह्या 2ऱ्या अध्यायामधून काय शिकून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये त्याचा जर थोडासा प्रास्ताविक विचार करायचा
तर दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला दिलेलं जे तत्व आहे ते म्हणजे आत्म्याचं अमरत्व, की आत्मा अमर आहे. हे दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी दिलेलं आम्हाला पहिलं सूत्र आहे, की मरणार असेल, पडणार असेल, जाणार असेल तर देह आहे, जाणार असेल तर सृष्टीचं हे बदलणारं रूप आहे. परंतु ह्या सगळ्याच्या मागे असणारं जे चिरंतन चैतन्य तत्व आहे ते अबाधित आहे, ते कायम आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट भगवंतांनी अर्जुनाला जी सांगितली किंवा शिकवली, दाखवली, विशेषत्वानी प्रकट केली, ती म्हणजे अशी आहे की त्यामध्ये देहाची क्षुद्रता दाखवली, की देह किती यकश्चित आहे. त्या देहाच्या ठिकाणी आपण जर विचार करत गेलो, बाल्यावस्थेमध्ये परावलंबितो आहे, कुणीतरी सांभाळल्याशिवाय तो देह सांभाळला जात नाही. त्यामुळे बालपण सांभाळून मोठं करावं लागतं. वृद्धत्व पण तसंच आहे, कुणावरती तरी अवलंबूनच आहे तो देह. पुन्हा त्या देहाला त्याही वयामध्ये कुणावरती तरी अवलंबून राहावं लागतं, कुणीतरी त्याला सांभाळावं लागतं. आणि तरुण वयामध्ये सुद्धा शरीर मनबुद्धीला जर मनुष्याने योग्य प्रकाराने सांभाळलं नाही तरीसुद्धा तो देह साथ देत नाही. म्हणजे देहाची क्षुद्रता सांगताना देहाच्या मर्यादा सांगितल्या. आणि त्यांनी सांगितलं आहे, अर्जुना, ज्या देहाला तू ती व्यक्ती म्हणतोस, तुझ्या मनामध्ये असलेला जो विचार आहे, तुझ्या अंतःकरणात असणारी जी पापाची भावना आहे की मी भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांना कसा मारू, मला मारावंसं वाटत नाही त्यांना, तर ही जी तुझ्या अंतःकरणातली पाप म्हणून भावना आहे, ती भावना कशाच्या पोटी निर्माण झाली आहे? हे दिसणारं भीष्माचार्यांचं शरीर, हे दिसणारं द्रोणाचार्यांचं शरीर, तर ह्या शरीराचा जर तू विचार करशील तर हे शरीर केव्हा ना केव्हा तरी शिर्यत आहे, हे केव्हा ना केव्हा तरी नष्ट होणार आहे, त्या शरीराचा ऱ्हास होणार आहे, ते शरीर संपुष्टात येणार आहे. आणि त्यामुळे त्या शरीराच्या पातळीवरती जर तू तुझं कार्य किंवा तुझं कर्म जर योजत असेल तर ते चुकीचं आहे. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये समजावताना भगवंतांनी शरीराचं क्षुद्रत्व अत्यंत मोलाचं आहे जाणणं, आणि मग माझं शरीर मला साथ देणारं आहे का नाही हे प्रति दिवशी माणसाला कळतं. की माणूस फिरायला जातो, रोज 6 तास नाही 8 तास फिरतो, नाही सकाळी 6 मैल नाही 8 मैल फिरतो. या सगळ्यामध्ये जेव्हा तो कार्यरत असतो तेव्हा त्याच्या कार्यकाळामध्ये किंवा त्याच्या व्यायाम करतो आहे, त्या व्यायामामध्ये आज 8 किलोमीटर फिरणं होईल, उद्या होईल असं नाही. उद्या शरीर नाही, आपण म्हणतो नाही बा आज नको वाटतं आहे, आज एक 2-4 किलोमीटर फिरू परत जाऊ. ही काय मर्यादा आहे? शरीराची प्रत्येक गोष्टीकरता मर्यादा आहे. खाण्याचा आवडता पदार्थ समोर आहे, खूप पदार्थ आवडतो, ज्याला अगदी माणूस म्हणतो श्रीखंड मला अगदी इरेझिस्टेबल आहे, शक्यच नाही श्रीखंड न खाता राहणं. पण जेव्हा शरीराच्या ठिकाणी पचनाची जर अडचण निर्माण झालेली असेल तर त्याला ते श्रीखंड बघवत सुद्धा नाही. म्हणजे शरीराचं जे बल आहे ते बल उपभोगाकरता सुद्धा, त्याच्या आवडीनिवडीने आनंद घेण्याकरता सुद्धा शरीर त्याला तितकं साथ देणारं नाही आहे. त्या शरीराची मर्यादा तू जाणून घे असं अर्जुनाला भगवंत या दुसऱ्या अध्यायामध्ये आधीच उपदेश करतात. आणि आधीच त्याला सांगतात की बाळ तुला हे लक्षात ठेवलं पाहिजे की काही झालं तरी तुझं जे शरीर आहे ते शरीर हे जेव्हा कायम राहणारं नाही हे एकदा तुला कळलं आहे तेव्हा त्या शरीराला किती महत्त्व द्यायचं हे तू ठरव. आणि त्या शरीराला कशा करता महत्त्व द्यायचं आणि ते शरीर कशा करता वापरायचं. ते नुसतं क्षुद्र आहे म्हणून सोडून दे आणि त्याज्य आहे असं नाही सांगितलं. उलट शरीरच खलु धर्म साधनम असं म्हटलेलं आहे की शरीराचं रक्षण केलंच पाहिजे, कारण तेच धर्माचं साधन आहे. असो, सांगण्याचा हेतू याच्यामागे एकच आहे की हा विषय सांगताना त्यांनी ह्या 2 गोष्टी ज्या सांगितल्या आहेत की आत्म्याचं अमरत्व आणि देहाचं क्षुद्रत्व, ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या गोष्टी कशा आहेत, ह्या बुद्धीनी जाणून घ्यायच्या आहेत. की आत्मा अमर आहे का, आत्मा अविकारी आहे का, आत्मा अव्यय आहे का. ते म्हणतात हे जाणणारं कोणही आमची बुद्धी आहे. कारण का, देह वृद्ध होतो, देहामध्ये बदल होत राहतात,
कधी कधी बुद्धीचं स्मरण कमी होतं, कधी देहाची दुर्बलता जाणवते. सगळा अनुभव घेत असताना सुद्धा या सगळ्यांमध्ये अखंड असणारं एक अनुस्यूत असं सूत्र आहे की ज्या सूत्रावरती कधीच परिणाम होत नाही. आणि त्या सूत्रावरती जर कधीच परिणाम होत नाही तर ते एकटं एक आत्मतत्व असं आहे की जे सर्व काल या सगळ्या परिणामांच्या पलीकडे आहे. आणि त्यामुळे ते जर या सर्व परिणामांच्या पलीकडे आहे तर त्यातला जो मी आहे, माझ्यातला मी, त्या देहामधला जो मी आहे तो कोण आहे? हे बदलत जाणारा देह म्हणजे मी आहे, बदलत जाणारा विचार म्हणजे मी आहे, बदलत जाणारी परिस्थिती म्हणजे मी आहे. कारण शरीराची परिस्थिती बदलत जाते, या वर्षीची पुढच्या वर्षी नाही, पुढच्या वर्षीची त्याच्या पुढच्या वर्षी नाही. ही म्हणजे मी आहे नाही, ह्याच्या पलीकडे जे आहे ते म्हणजे मी आहे. तर ही गोष्ट जी जाणून घ्यायची आहे ती भगवंत अर्जुनाच्या ठिकाणी असं नाही, आमच्याही ठिकाणी आम्हाला सांगताहेत की हे जाणून घेताना अर्जुनाच्या निमित्ताने, अर्जुनाच्या मिशानी केलेला हा जो उपदेश आहे, हा उपदेश प्रत्येकाला एकच सांगणारा आहे. आणि तो उपदेश म्हणजे असा की मनुष्यानी बुद्धीनी हे जाणून घ्यावं. जाणण्याचा विषय कोणता आहे गीतेतला? ज्ञातव्य. ज्ञातव्य जे जाणण्यास योग्य आहे ते जाणण्यास योग्य ही दोन सूत्र आहेत. करण्यास योग्य कर्तव्य कोणतं आहे त्यातलं? तर म्हणाले करण्यास योग्य जो विषय आहे तो स्वधर्माचं आचरण. त्यांनी सांगितलं की तुम्हाला स्वधर्माचं आचरण गीतेने देऊन ठेवलेलं आहे. गीतेने काय दिलं आहे याच्या संदर्भामध्ये आपल्याला सुरुवातीला एक बघायचं तर गीतेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर काही असेल तर गीतेने तत्वज्ञान मांडताना कोणत्याही संकल्पनेला मर्यादित केलेलं नाही आहे. यज्ञ ही संकल्पना आहे. पूर्वीच्या काळामध्ये यज्ञ हे कर्मकांडाशी निगडीत होतं. तर यज्ञाची संकल्पना त्या कर्मकांडाशी, त्या यज्ञाशी निगडीत ठेवली का गीताकारांनी? नाही. यज्ञानाम जपयज्ञोस्मी, द्रव्ययज्ञ आहे, दानयज्ञ आहे, तपयज्ञ आहे. यज्ञ ह्या शब्दाचा म्हणजे व्याप किंवा त्याची व्याप्ती किती वाढवावी. आपल्याकडे असं नेहमी म्हणतात की शहाणा मनुष्य किंवा आपला विचार आपण जो करायचा असतो तो कसा करावा किंवा शहाणी माणसं कसा विचार करतात. तर शहाणी माणसं आपल्या विचारांची दोन्ही टोकं मोकळी सोडतात. जे बोथ द एंड्स शुड बी ओपन, दोन्ही टोकं मोकळी असली पाहिजेत. का? कारण त्याच्यामध्ये स्वीकाराला वाव आहे. कोणत्याही बाजूनी आपण जर दोन टोकं म्हटली तर या दोन टोकामध्ये दोन द्वंद्व घेतली का की योग्य आहे, अयोग्य आहे, प्रेय आहे, श्रेय आहे, त्याज्य आहे, स्वीकार्य आहे, काय कोणती कोणती द्वंद्व आम्ही स्वीकारू. त्याप्रमाणे नाही, हे काय आपल्याला मान्य नाही, हे मान्य नाही म्हणून त्याच्यावर शिक्कामोर्तब करून टाकायचं का? किंवा हे मला मान्यच आहे असं मान्यच आहे म्हणून त्याच्यावर शिक्कामोर्तब करायचं का? ते म्हणतात नाही. माणसाच्याकडे ते लवचिकपण असलंच पाहिजे. माणसाच्याकडे विचारांच्या ठिकाणी ग्राह्य अग्राह्य प्रत्येक क्षणाला कळलं पाहिजे, समजत गेलं पाहिजे. आणि मनाला इतकं ताजं विचारांच्या पातळीवरती मनुष्याने स्वतःला इतकं मोकळं ठेवलं पाहिजे की येणारा प्रत्येक विचार तपासावा, योग्य वाटला स्वीकारावा, नाही वाटला टाकून द्यावा. कारण आपल्याकडे काही सूत्र असतात आपली वागण्याची किंवा आपल्या आवडीची किंवा आपल्या प्रवृत्तीची आणि प्रकृतीची. अशी काहीतरी एक धारणा असते की आपल्याला असं वाटतं नाही, कोणत्याही स्थितीमध्ये कशाचाही व्यापार आपल्याला मान्य नाही. कोणत्याही स्थितीमध्ये खोटं बोलून आपल्याला फायदा होतो आहे आपण तो करून घेणार नाही. कोणत्याही स्थितीमध्ये दुसऱ्याची स्तुती करून आपल्या मनाचं समाधान करणं किंवा दुसऱ्याची स्तुती करून आपल्याला स्वतःला अधिक लाभ किंवा लोकांच्यामध्ये प्रिय किंवा त्याच्यामधून विशेष लोकसंग्रह, अनेक कारणं आहेत त्याची, ती आपल्याला करायची नाही. आपण जसे आहोत तसे सरळ आहोत, आपण रुजू आहोत आणि त्या व्यवहारामध्ये आपण काही कुणाशी वेडवाकडं वागायला जाणार नाही. असं असताना सुद्धा जर समोरचा मनुष्य वेडावाकडा आला तर त्याला जे उत्तर द्यावं लागेल ते आपल्याला द्यायला लागेल. मग त्याला स्वीकारता आलं त्याने स्वीकारावं, नाही स्वीकारता आलं त्यांनी सोडून द्यावं. मनुष्यानी एक भूमिका, कारण माणूस काय म्हणतो, माझ्या तत्वाशी मी तडजोड नाही करणार.
अशी पण आपली एक काही व्यक्तिमत्वाची घडण असते. आपलं आपलं स्वतःचं एक काहीतरी धारणेचं क्षेत्र असतं. त्या क्षेत्राप्रमाणे आपण व्यवहार करत असतो. तर हे व्यवहार करत असताना आत्ता आपण जो विषय पाहतो तर त्यामध्ये गीताकारांनी आम्हाला खूप मोठं स्वातंत्र्य दिलं आहे. म्हणजे हे तत्त्वज्ञान समजून घेताना उपनिषदांनी त्यांना त्या उपनिषदाला जे मांडायचे ते तत्त्वज्ञान मांडून आमच्या समोर ठेवलं. त्या ऋषीचा जो अनुभव आहे तो अनुभव आमच्या समोर ठेवला आहे. पण सगळ्या उपनिषदांचा समन्वय करून गीताकारांनी आमच्यापुढे विषय असे ठेवलेत की ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही एका सीमित पातळीवरती घेऊ नका. भक्ती म्हणजे ईश्वर भक्ती घेऊ नका की तुमची स्वतःची जी कर्म आहेत स्वकर्म कुसुमांची वीरा, तुम्ही स्वतःच्याच कर्मांचा जो गुच्छ आहे पुष्पगुच्छ ईश्वराच्या चरणी अर्पण करा, ती सुद्धा भक्तीच आहे. देशावरती अलोट प्रेम करा, ती सुद्धा भक्तीच आहे. आपल्या कुटुंबाच्या ठिकाणी कर्तव्य करताना निष्काम भावनेने कुटुंबाकरता सातत्याने कर्म करत राहा, ती सुद्धा भक्तीच आहे. म्हणजे एका भक्तीला एका सूत्रात नाही बसवलं की त्याचं आराध्य दैवत कोणतं, त्याची देवता ईश्वर. आता आपण जे अनेक वाद पाहतोय ना की साईबाबांची मूर्ती देवता मंदिरांच्या मधनं उच्चाटन करा असा एक विचार आहे. आणि दुसरा विचार असा आहे की देवतांच्या बरोबरीने संतांच्या मूर्तींचं पूजन करा, हा दुसरा विचार आहे. आता ह्या दोन विचारांच्या मधनं काय स्वीकारायचं? तत्व तडजोड भक्तीच आहे. संतांची पण भक्तीच आहे, देवतांची पण भक्तीच आहे. प्रत्येक देवतेचं मंदिर आहे, त्या प्रत्येक देवतेच्या मंदिरामध्ये ती अधिष्ठात्री देवता जी आहे ती प्रमुख आहे. त्या प्रमुख देवता मंदिरामध्ये इतर देवतांच्या मूर्तींची प्रस्थापना केली तर चालेल का? चालणार नाही. प्रतिमा प्रस्थापना केली तर चालेल, चालणार नाही असं म्हणता येणार नाही. पण मूळ देवतेच्या उपासनेला बगल देऊन जर प्रस्थापित केलेल्या मूर्तींची उपासना जर अधिक प्रकर्षाने करायला लागले, हा गुन्हा आहे. म्हणजे ही अध्यात्माच्या क्षेत्रामधली दंडेलशाही आहे. ती चालवली पाहिजे का? नाही चालवता कामा. आणि कशा करता? समजा नाशिकचं काळारामाचं मंदिर आहे. नाशिकच्या काळारामाच्या मंदिरामध्ये साईबाबांची उपासना करा, काय कारण आहे? आज तिथली अधिष्ठात्री देवता जर राम आहे, आता त्या देवतेचं मंदिर स्थापन करा. जिथे काळारामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्हाला जागा घेता आली, जागा घ्या. त्या जागेवरती साईबाबांचं मंदिर भव्य उभं करा. काळारामाचं मंदिर तरी जुनं पुराण आहे, तुम्ही उत्तम मंदिर उभं करा. त्या मंदिरामध्ये त्या देवतेची उपासना सुरू करा. म्हणजे मांडणारा जो विचार मांडतो आहे तो 100% चुकीचा आहे का? आणि जो मूर्ती का बाहेर काढता असं म्हणतो त्याचा तरी जे विचार आहे तो 100% बरोबर आहे का? नाही आहे. कारण त्याच्या मागे हेतू काय? कोणत्याही देवतेचं मंदिर, कुठलंही देवतेचं मंदिर आहे, गजानन महाराजांचं मंदिर तिथे स्थापन करा. उद्या लोक म्हणतील तिथेच अक्कलकोट स्वामी महाराजांचं मंदिर स्थापन करा, त्याच्यामध्येच ह्या मूर्ती ठेवा. मग मूळ देवतेच्या उपासनेचं प्रयोजन काय? आणि प्रयोजन कशा करता? आम्हाला दुसऱ्या देवता नको म्हणून नाही. त्या स्थानावरची ती जी अधिष्ठात्री देवता आहे त्याच देवतेची उपासना घडली पाहिजे. कारण का? तर त्या देवतेच्या उपासनेकरता अनुकूल अशी स्थिती त्या देवस्थानमध्ये निर्माण आहे. त्या देवतेचं त्या रूपातलं वास्तव्य जवळीक ही त्या देवस्थानमध्ये मनुष्य अनुभवत असतो. त्याचं कारण आहे की प्रत्येक देवता मंदिर हे मंत्रशास्त्र दृष्ट्या एक निर्माण केलेला एनर्जी डेपो आहे. आणि तिथे त्या देवतेची शक्ती मनुष्य अनुभवत असतो. कोणी वेडं नाही आहे. चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरामध्ये गर्दी करायला माणसं वेडी नाहीत. एकादशीच्या दिवशी विष्णूच्या उपासनेला जायला माणसं वेडी नाहीत. प्रदोषाच्या दिवशी शंकराची उपासना करणारी माणसं वेडी नाहीत. का? कारण विज्ञानाने सिद्ध केलंय आपल्याला करायची गरजच नाही. दुर्दैव असं आहे की ज्याच्याविषयी आम्ही उदासीन आहोत आणि ज्याच्याविषयी आम्ही काही उत्तरं देतो त्याच्याकरता विज्ञान अधिक चांगली उत्तरं देत. विज्ञानाने आम्हाला असं दर्शवून दिलेलं आहे की चतुर्थीच्या दिवशी गणेश नावाची देवता
ज्या रूपामध्ये आणि ज्या मंत्रांनी उपासली जाते त्या स्थानावरती जो कॉस्मिक एनर्जी विश्व ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा स्रोत हा सर्वाधिक प्रकर्षाने तिथे येत असतो आणि त्या स्रोताचा त्या काळाला लाभ घेणं याच्याकरता भाविक तिथे चतुर्थीला जातो. एकादशीला विष्णू मंदिरात का? कारण त्या काळाला ती जी देवता आहे त्या देवतेची जी विशेषता आहे ती विशेषता तिथे अनुभवाला येते. विष्णूच्या मंदिरामध्ये जाऊन गणेश अथर्वशीर्ष कोणी म्हणत नाही आणि शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन कुणी विष्णू सहस्रनाम म्हणत नाही. म्हणू नये असं आहे का? मुळीच नाही. त्या देवतेचं या देवतेचं शत्रुत्व आहे का? मुळीच नाही. शत्रुत्व आहे हा त्याचा अर्थ नाही, परंतु त्या ठिकाणी जी ऊर्जा आहे आणि जी ऊर्जा अधिक प्रकट होण्याकरता अनुकूल ते स्थान आहे त्याच ऊर्जेचा स्वीकार करावा. स्थान महात्म्य आहे ह्याचं उत्तर विज्ञानाने कसं दिलं? अमेरिकेची जेवढी यानं आहेत तेवढी सगळी अपोलो यानं चतुर्थीच्या दिवशी गेलेली आहेत आणि रशियाची सगळी सोयूज यानं ही एकादशीच्या दिवशी पाठवलेली आहे. का? कारण त्या भूभागाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जर यान जायचं असेल तर त्यांना तो काळ अनुकूल आहे. मग आता आमचं पंचांग समजून घेण्याची वेळ आली. आम्ही नाही समजलं, त्यांनी समजलं की देश आणि कालाची अनुकूलता ही कार्याच्या यशस्वीतेकरता लाभदायी आहे. मग देशकालाची अनुकूलता या दोघांचा विचार केलेला आहे. मला हा विषय आपल्या पुढे मांडायचा नाही. मला मांडायचा विषय असा आहे की भक्ती आहे. भक्ती आपल्या देवतेची करा ना. ती जी भक्ती आहे ती भक्ती कुणाचीही करा. आपल्याकडे तर जडभरतासारख्या कथा आहेत. आपल्याकडे अनेक योगशास्त्राच्या पुस्तकांमध्ये लोकांनी वेगवेगळ्या कथा लिहिलेल्या आहेत की त्या माणसाने जी म्हैस पाळली त्या म्हशीवरच त्याचा इतका जीव होता की शेवटपर्यंत त्या म्हशीकरताच तो जीव टाकत होता. म्हणजे आसक्तीने विचार गुंतला कुठे? त्या म्हशीपाशी गुंतला. म्हणजे आपण म्हटलं असतं हे आणखीन व्यवहारातलं फार सामान्य स्तरावरचं सूत्राचं यथा अभिमत ध्यानात्वाचं उदाहरण झालं. आपण त्याच्यावरती जाऊ. आपण असं म्हणू कणादासारखा ऋषी आहे. त्या ऋषींनी ह्या जगाच्या मागचं सूत्र काय आहे हे जाणण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा तो शोध घेत राहिला की कसं हे जग निर्माण झालं असेल, हे कशापासून निर्माण झालं असेल. तेव्हा शोध घेताना त्याच्या लक्षात असं आलं की सगळ्या व्यवहारातल्या लौकिकातल्या आपल्या उपाध्या कमी करत करत आपण जर चिंतनाला वेळ दिला तर आपल्याला अधिक काही साधू शकेल. चिंतनाला वेळ कसा द्यावा, कुठून आणावा तो वेळ? त्या वेळाकरता त्यांनी काय केलं? त्यांनी बायका अंगणामध्ये तांदूळ पाखडून टाकायच्या, त्यातल्या ज्या कण्या खाली पडायच्या तेवढे पडलेले जे कण आहेत अन्नाचे ते गोळा करून तेवढे शिजवून तो खायला लागला. म्हणून त्या ऋषींचं नाव कणाद असं पडलं की ते ऋषी कणाद झाले. आणि त्या ऋषींनी ह्या शास्त्राचा जे वैशेषिक दर्शन आहे ते दर्शन ज्यांच्याकडनं निर्माण झालं ते कणाद ऋषी असं म्हणाले की हे जे जग आहे हे जग कणांपासून निर्माण झालेलं आहे. अत्यंत सूक्ष्म असे कण आहेत. त्या कणांची व्याख्या त्यांनी केली आहे आणि अत्यंत सूक्ष्म कणापासून हे जग निर्माण झालं आहे. तर हे जे जग आहे या जगाचं मूळ काही असेल तर पिलवाहा म्हणजे कणच आहेत, कणच आहेत. कणांच्या शिवाय दुसरं नाही. वेदांत्यांनी त्यांना सांगितलं की अहो तुम्ही जर आमच्या रामाची नाही तर कृष्णाची नाही तर आमच्या देवतांची कुणातरी वैदिक देवतांची जर उपासना केली असती तर एव्हाना तुम्ही श्रेष्ठ असे उपासक झाला असतात आणि ब्रह्माला प्राप्त करून घेतलं असतं. आणि मला ब्रह्माला प्राप्तच करायचं नाही आहे. मला फक्त हे जग कसं निर्माण झालं आहे याच्याविषयी आकर्षण आहे आणि मला तेवढंच पाहिजे आणि ते मला माझ्या साधनेतून मिळेल. आणि म्हणून हे पिलवाहा ह्या सगळ्याला स्थान कुठे? कुणाची भक्ती केली? एका जडकणाची भक्ती केली आणि त्यांनी जडकण मिळवला. म्हणजे हा झाला ऋषी. अलीकडच्या काळात कितीतरी लोकांची उदाहरणं आपल्याला सांगता येतील की ज्याला ज्याची उपासना करायची आहे यथा अभिमत ध्यान, त्याला जे प्रिय आहे त्याला जे योग्य वाटतं त्याची त्यांनी उपासना करावी. भगवंतांनी काय केलं इथे?
भगवंतांनी आम्हाला तत्वज्ञान अशा प्रकाराने गीतेमध्ये प्रशस्त करून दिलं. ख्रिश्चन मनुष्य गीता वाचू शकतो का? वाचू शकतो. त्याला समाधान मिळू शकतं का? मिळू शकतं. त्याला जर तत्वचिंतन करता आलं तर त्यांनी येशू ख्रिस्ताची उपासना करावी, जरूर करावी. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. भगवंतांनी सांगितलंय तुमचाच धर्म तुम्ही सांभाळा, सोडू नका. तुमचीच उपासना तुम्ही सांभाळा, सोडू नका. काय आवश्यकता आहे? ही जी मोकळीक आहे, ही मोकळीक कशा करताय? अनुभव आहे की विचारांची प्रशस्तता कशी असावी. विचारांची प्रशस्तता अशीच असावी की सर्व देवता मंदिरं आपापल्या ठिकाणी उत्कर्षाने जरूर राहावीत. तसंच प्रत्येक देवतेचं देवता मंदिर राहावं. हीच त्याची स्थिती आहे. कोणत्याही देवतेची उपासना कुणालाही वर्ज नाही, कुणीही करू शकतो. पण याच्याकरता देवता मंदिरांचं राजकारण करावं हे बरोबर नाही. म्हणजे कृष्ण जे सांगतात ते ही भाषा बोलतात. कृष्ण जे सांगतात हे कुठून येतं? हे तिथून येतं जिथं एक ग्रंथ, एक धर्म, एक विचार, एक देवता सांगितली जाते, ज्याला सेमेटिक धर्म म्हणतात. त्या धर्मात स्वातंत्र्य नाही आहे. त्या धर्मामध्ये त्या धर्माचा अवलंब करायचा असेल तर हेच भजलं पाहिजे. तो जर म्हणाला मला हे भजायचं नाही तर मरायला तयार हो. त्या कोपर्निकस आणि गॅलिलिओला काय केलं? त्यांनी जेव्हा बायबलच्या विरुद्ध फंडा मांडला त्यावेळी त्यांनी काय सांगितलं की आम्हाला हे मान्य नाही आहे, बायबलनी असं म्हटलेलं नाही आहे, आणि बायबलनी जे म्हटलं आहे त्याच्या विरोधी तू बोलशील तर तू जिवंत राहणार नाहीस, तुला आम्ही जिवंत राहू देणार नाही. त्याला त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे बौद्धांनी आक्रमण केलं वैदिक परंपरेवरती. वैदिक परंपरेवरती आक्रमण केल्यानंतर शंकराचार्यांनी ते आक्रमण परास्त केलं. पण बौद्धांना मारून नाही, बौद्धांना छळबळानी नाही, बौद्धांना हुसकून लावून नाही, बौद्धांशी दोन हात करून नाही, बौद्धिक पातळीवर. तुम्ही तुमचा विषय मांडा, आम्ही आमचा विषय मांडतो. तुमचा विचार श्रेष्ठ असेल, जो विचार सत्य आहे आणि जो श्रेष्ठ आहे तो टिकेल, जो सत्य किंवा श्रेष्ठ नाही तो टिकणार नाही. आणि म्हणून गीताकारांनी जो विषय मांडला आहे संबंध पुढे गीतेमध्ये, तो विषय मांडण्याच्या मागची भूमिका काय आहे की आपल्याला शब्द पटेल न पटेल पण तो फार सुंदर विनोबा भावेंनी वापरलेला आहे. विनोबा भावे म्हणतात की गीताकारांनी केलेली ही वैचारिक क्रांती अहिंसक पातळीवर आहे. विचारांमध्ये क्रांती घडवून आणली आहे गीताकारांनी, पण ती कशी आहे? हिंसेच्या माध्यमातून नाही आहे. ती शब्दाला अर्थ देऊ नये, शब्दाच्या अर्थाची व्याप्ती वाढवू नये, जे उपनिषदांनी केलं. उपनिषदांमध्ये आमची एक कथा आहे, ती घेऊन आपण पुढे जाऊ. हा एकच मुद्दा आपल्याला इथे जास्त मांडायचा होता, तो असा की गीतेमध्ये तत्वज्ञान कुठल्याही संकोचाने मांडलेलं नाही. तत्वज्ञानाला कुठेही सीमित केलेलं नाही. तत्वज्ञानाची बोथ एंड्स त्यांनी ओपन ठेवलेली आहे. करा, विचार करा. हे तत्वज्ञान कालानुरूप विचारामध्ये घ्या, हे तत्वज्ञान व्यक्तिनिहाय विचारामध्ये घ्या. तत्वज्ञानात फरक पडतो का? तो पडत नसतो. पण तत्वज्ञानाचं ॲप्लिकेशन, त्याचा वापर मला माझ्यापुरता करायचा असेल तर मी कसा करायचा, त्यात फरक पडतो. तिथे आम्ही विचार करायचा आहे की मला कसं वापरायचं आहे. तसं इथे होत नाही. इथे यांनी सांगितलं एवढंच ऐकलं पाहिजे, हे असंच केलं पाहिजे. तो म्हणतो नाही हो, मला हे असं जमणार नाही. जमणार कसं नाही, झालंच पाहिजे. आत्ता इथे आमची बैठक आहे, बैठकीला किती लोक? 10,000 पाहिजेत. मग त्या 10,000 लोकांना बाहेर खाण्याकरता पिण्याकरता सगळी सोय करून ठेवली, बसण्याची उत्तम सोय करून ठेवली आहे, सगळे उत्तम अशी वातानुकूलित जागा ठेवली आहे, सगळी सोय केली आहे. पण इथे संख्येत हजर राहा का? कारण धर्माचं प्रदर्शन करायचं आहे, शक्तीचं. त्याकरता हा धर्म नाही, त्याकरता हा विचार नाही, त्याकरता गीतेचा विचार नाही. गीता ही पूर्ण स्वातंत्र्य देते विचाराच्या ठिकाणी. अर्जुनाला जर धाकदपटशाने कृष्णाला युद्धाला उभं करायचं असतं तर भगवंतानी त्याला फक्त एक फतवा काढायचीच आवश्यकता. अर्जुना, मूर्ख आहेस तू, तुला काही कळत नाही, मी जे सांगतोय ते मुकाट्याने ऐकणे करायला लाग. अर्जुनाकडे काही हिंमत नव्हती. अर्जुनानी भगवंतानी सांगितल्याबरोबर अर्जुन लढायला लागला असता. त्याच्या मनात परिवर्तन करायचं असतं तर
ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये बोलायचं तर ये हृदयीचे ते हृदयी घालून त्यांनी एका क्षणामध्ये अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केलं. काय अडचण होती त्यांना? काहीच अडचण नव्हती. पण ही करणं ही भूमिकाच नाही आहे. हे करणं हे कोणत्याच दृष्टीने आमच्या तत्त्वज्ञानामध्ये बसतच नाही, रुचतच नाही. त्यामुळे आपल्याला मी म्हटलं तसं की प्रजापतीकडे, आपली उपनिषदातली छांदोग्यातली कथा आहे की प्रजापतीकडे जेव्हा देव, दानव आणि मानव तिघेही जण गेले, त्यांनी सांगितलं आमच्या कल्याणाचा मार्ग काहीतरी सांगा. म्हणाले आम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकृतीचे आहोत. त्यांनी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना एकच उपदेश आहे, ते म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला काय तुम्हाला काय देवांनी विचार केला, बरोबर आहे, आम्हाला सांगितला, कारण आम्ही इतके सुखा आणि विलासामध्ये इतके मग्न आहोत. त्यामुळे ऐश्वर्याने संपन्न अशा आमच्या जीवनामध्ये आम्हाला दमन आवश्यक आहे की आम्ही आमच्यावरती काहीतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे, म्हणून आम्हाला दिलं. दानवाने विचार केला आमचं क्रौर्य भयंकर आहे आणि आमच्या ह्या क्रूरतेवरती काय करावं. तर भगवंतांनी आम्हाला सांगितलं तुम्ही दया करा, समोरच्या माणसावरती दया करायला शिका, म्हणजे तुमचं क्रौर्य कमी होईल. आणि म्हणाले तिसरं मानवाला सांगितलं की बाबा रे, तू इतका आसक्त आहेस, इतका लोभी आहेस की सगळ्याचा संग्रह करावा अशी तुझी वृत्ती आहे, त्या संग्रहावरती उतारा म्हणून तू दान करायला शिक. एकच शब्द आहे. काय असतं, बीज गीतेची सगळी आम्हाला उपनिषदामध्ये मिळतं. गीता जे आम्हाला तत्वज्ञान सांगते ते सगळं तत्वज्ञान मुळामध्ये आम्हाला गीतेमध्ये उपनिषदांमध्ये बघायला मिळतं. आणि त्यामुळे जसा इथे एका शब्दावरती अनेक प्रकारांनी अर्थ योजला आहे, तसा गीताकारांनी एकच शब्द अनेक प्रकारांनी वापरला आहे. आणि अनेक शब्द एका प्रकारच्या भूमिका स्पष्ट करण्याकरता, जसा समाहित चित्त आहे, जसा गुणातीत आहे, जसा भक्त आहे, जसा ज्ञानी आहे, जसा योगी आहे, हे सगळे शब्द वेगळे वेगळे आहेत, पण त्याच्या मागची लक्षणं काय आहेत, एकच आहे. आणि त्यामुळे गीतेचं एक वैशिष्ट्य, तत्वज्ञानाचं पहिलं लक्षात ठेवून आपल्याला पुढे जायचं, ते म्हणजे गीता ही अत्यंत प्रशस्त पायावरती तत्वज्ञान मांडणारी जगामधली एकमेव माऊली आहे. की एवढ्या प्रशस्त पायावरचं तत्वज्ञान आपल्याला जगभरात कुठे मिळणार, बघायलाच मिळणार नाही. ह्या पायावर तत्वज्ञान उभं राहिलेलं. आणि त्यामुळे हे जे तत्वज्ञान आहे त्यामध्ये त्यांनी जे सांगितलंय, आता आम्हाला आमच्या विषयाकडे वळायचं. आमच्या विषयाकडे आपण मगाचा विषय जो घेतलाय त्यामध्ये आता गीता आम्हाला शिकवते. गीतेची तत्वज्ञान शिकवण्याची जी भूमिका आहे ती भूमिका समन्वयाची आहे. गीतेने आम्हाला विषय समन्वयाने समजावला आहे. गीता म्हणते की नुसता बुद्धीने योग कळत नाही किंवा ज्ञान हा योग पुरेसा होत नाही किंवा नुसतं स्वधर्माचं आचरणसुद्धा पुरेसं होत नाही. स्वधर्माचं आचरण करणारा मनुष्यसुद्धा नुसता स्वधर्माचं आचरण करत राहील, भागत नाही. त्याच्या मागे त्याला ज्ञानाची जोड असावीच लागते. ही आली कुठून? उपनिषदामधून. उपनिषदात कुठून आली? आपण एकदा तो विषय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये फार विस्ताराने चर्चा छांदोग्य उपनिषदामध्ये. आणि ती म्हणजे माणसाचं जीवन हा यज्ञ आहे आणि ह्या यज्ञातलं प्रत्येक अंग, त्यातलं हवीरद्रव्य आहे, त्यातली हवनं आहेत, त्याच्यामधली दक्षिणा आहे, त्याच्यामधलं सर्व काही आहे की त्या प्रत्येकाला काय अर्थ द्यावा, त्या प्रत्येकाला काय आयाम द्यावा, हे छांदोग्य उपनिषदामध्ये त्यांनी आम्हाला दाखवून दिले. आता गीताकारांनी कुठून घेतलं? नेहमी एक सूत्र लक्षात ठेवावं की गीताकार सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना म्हणतात. सूत्र फार मोठी नसतात, फक्त कॉमन सेन्स आहे त्याच्यामध्ये, बाकी काही नाही. की भगवंतानी हे कुठून उचललं? भगवंतानी जे उचललं ते तिथून उचललं. भगवंतानी सांगितलं की रूपकानी कसं रूपक जोडलं. त्यांनी असं म्हटलं की मला एखादं कर्म करायचं आहे, ते कर्म तर मी करेन. समोर माणूस आला आहे, त्या माणसाला मी दान देईन आणि दान देऊन मी पुण्य मिळवेन. तर उपनिषदकार काय सांगतात? अहो, नुसत्या दानाने पुण्य नाही मिळत. दान देताना संकल्प करा. संकल्प काय करा की भगवंता हा आत्ता माझ्याकडे दान घ्यायला आलेला आहे,
वास्तविक पाहता मलाच खूप संकोच आहे. रहिमानचं जसं पद आहे ना, की जो जो मी दान द्यायला समोर उभं राहावं तो तो माझं मान खाली झुकत चालले. कारण का तर मी दान देतो आहे तेव्हा घेणारा समोर आहे. कुणीतरी माझं दान स्वीकारतंय. स्वीकारलंच नसतं तर मी काय केलं असतं. उपनिषदांमध्ये ऋषींनी म्हटलं आहे की अहो ह्या देशामध्ये सर्व दिशांनी विद्यार्थी माझ्याकडे येवोत आणि त्यांनी माझ्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊ. विद्यार्थीच नाही आले शिक्षकाकडे, काय करायचं शिक्षकांनी त्याच्या ज्ञानाचं. त्यामुळे ज्ञानदान जर त्याला करायचं आहे तर दान करताना सुद्धा दान स्वीकारणारा पाहिजे समोर. तो जोपर्यंत समोर नाही आहे तोपर्यंत ते दान देऊ शकत नाही. त्यामुळे दान घेणाऱ्याची मान वर आहे पण देणाऱ्याची मान खाली आहे. आता ती जी मान खाली आहे उपनिषदांनी सांगितलंय की हे जे मी देतो आहे हे देताना मला अहंकार होता कामा नये. हे देताना माझ्या ठिकाणी कृतज्ञतेचा भाव असा असला पाहिजे की आत्ता मी इथे दान देणाऱ्याच्या बाजूनी आहे, पुन्हा कुठेतरी इतर ठिकाणी दुसरा दान देणारा आहे आणि मी स्वीकारणार आहे. तिथे माझी स्वीकारणारा ही भूमिका आहे. त्याही भूमिकेमध्ये मी लाचार होता कामा नये, त्याही भूमिकेमध्ये मी स्वार्थी होता कामा नये आणि याही भूमिकेमध्ये मी अहंकाराने युक्त होता कामा नये, मी मदानी युक्त होता कामा नये. आणि त्यामुळे ह्या प्रत्येक गोष्टीच्या मागे जर सूत्र काही असेल तर ती उपनिषद आहेत. गीतेचा अभ्यास करत असताना आपल्याला गीता काय सूत्र सांगते आणि ते सूत्र उपनिषदामध्ये कुठे असतं हे पाहायला प्रत्येक वेळी जायला सखोल अभ्यास करायला वेळ असेल तर जरूर करावा. हा ज्याच्या त्याच्या रुचीचा आणि ज्याच्या त्याच्या अभ्यासाच्या पद्धतीचा विषय आहे. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की आता आपण जसे पुढे जाणार या विषयामध्ये तसं पुढे जाताना एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवावी की कुठल्याही ज्ञानाची आणि तत्वज्ञानाची बीज ही वेद सोडून दुसरीकडे सापडणार नाहीत, जगाच्या पाठीवर कुठे सापडणार नाहीत. मॅक्स मुलर सारख्या मोठ्या खोडसाळ विद्वानांनी सुद्धा म्हणून ठेवलेलं आहे की आमच्या ह्या पृथ्वी तलावरती म्हणजे शारदा ही देवता जर ज्ञानाची देवता आहे असं म्हटलं तर तिच्या वीणेवरचा झंकार म्हणजे ऋग्वेद आहे. तिच्या वीणेवरचा झंकार म्हणजे वेद आहे. त्यातला पहिला नाद हा वेदांचा आहे. वेदाच्या मागे ज्ञानाची प्रक्रिया जाऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्याची बीज कुठे आता येणार आहे. आपल्या पुढच्या श्लोकात सुद्धा तो विषय येणार आहे. त्यामुळे आपण पुढे जाऊ आता. तर त्याचं मूळ कुठे, मूळ शोधत गेलो आम्ही. तर मूळ उपनिषद, त्याचं मूळ वेद आणि त्याच्यातलं पुढच्या काळाला जे जे उपयुक्त आहे ते भगवंतानी एकत्र करून त्यांचा स्वतःचा स्पेशल ब्लेंड आहे, त्यांचं स्वतःचं मिश्रण आहे, त्यांची स्वतःची ती खासियत आहे, त्यांची हातोटी आहे ती विषय मांडणीची. त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडली आहे, त्यांच्या पद्धतीने त्या विषयाचं संमिश्रण केलं आहे. तत्वज्ञान काय पातळीवर मांडलं आहे त्यांनी, सूत्र काय आहे त्या तत्वज्ञानाचं. त्या तत्वज्ञानाचं सूत्र आहे समन्वय. समन्वय कशाचा? समन्वय ज्ञानाचा आणि कर्माचा. ज्ञान आणि कर्म हे दोन्हीही बरोबर जातात. त्यांच्या ठिकाणी हँड इन हँड दोघंही हातात हात घालून पुढे जातात. ज्ञानाच्या पातळीवरती समाधान नाही आणि नुसत्या कर्माच्या पातळीवर समाधान नाही. म्हणून ही 3 सूत्र त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये दिली आहेत की स्वधर्माची निष्ठा जपा आणि कर्तव्य करा. आता हे स्वधर्माचं कर्तव्य, जर स्वधर्म कसा, तो का सोडायचा नाही. आता आमची अडचण कुठे येते की जेव्हा आम्हाला धर्म किंवा आमचा स्वधर्म, आता हे अर्जुनाच्या मिशानी आमच्या पुढे मांडलेले त्यांचे विचार आहेत. त्यातला विचार असा आहे की काय म्हणून माझ्यावरती हा माझा स्वधर्म आहे असं स्वीकारावं. आम्ही स्वीकारण्याचा प्रश्नच नाही. आम्ही जन्माला येण्याच्या आधीच आमचा स्वधर्म ठरलेला आहे. आम्ही ज्या घरात जन्माला आलो, आम्ही ज्या परिस्थितीत जन्माला आलो, भगवंतानी ज्या प्रकारच्या देहानी मन बुद्धीनी आम्हाला जन्माला घातलं तिथेच आमचा स्वधर्म निश्चित झाला. आम्ही जन्माला येण्याच्या आधीच तो धर्म निश्चित झाला.
म्हणून त्या धर्माचं स्वरूप कसं सांगितलंय की हा अविच्छेदक आहे, याच्यामध्ये भेद होऊ शकत नाही, हा तुटू शकत नाही. हा जो संबंध आहे त्या संबंधाला त्यांनी कसं सांगितलं की त्यांनी असं म्हटलंय की हा जो अविच्छेद्य संबंध आहे तो आमच्या भारतामधल्या सनातन विवाह धर्माप्रमाणे आहे की एकदा पती आणि पत्नी हे विवाहाने बद्ध झाले की पुन्हा पत्नीला फारकत संभवत नाही. ती जन्मभर त्याची पत्नीच आहे आणि तो जन्मभर तिचा पतीच आहे. तसं एकदा जन्माला ज्या घरामध्ये आलो त्या घराप्रमाणे मला प्राप्त झालेला जो स्वधर्म आहे तो माझ्या जन्माबरोबर कायम राहिलेला आहे. हा स्वधर्म मला नको, मी दुसरा निवडीन काय म्हणून मला तुम्ही ह्याच धर्मामध्ये अडकवणार, किंवा काय म्हणून घरातले कर्तव्यच मला सांभाळायला लावणार, किंवा ह्या घरातल्या कर्तव्यांमध्ये मला रुची नाही, मला अन्य कर्तव्यांमध्ये रुची आहे. त्याच्यावर पण आपल्याकडे सांगितलं आहे की माता पुत्राच्या संबंधासारखा स्वधर्म संबंध आहे की जसा माता निवडण्याचा अधिकार मला नाही आहे, माझी माता आधीच नियोजित आहे, त्याच मातेच्या पोटी मी जन्माला येणार आहे. त्यामुळे जशी माता मी बदलत नाही किंवा जशी माता मी ठरवत नाही तसाच स्वधर्म मी ठरवत नाही. अर्जुना, हे युद्ध तुझ्यावरती येऊन पडणार आहे हे तू कोण ठरवणार, आणि हे युद्ध तू करणार का करणार नाही हे तू कोण ठरवणार आहेस, हे तुझ्यावरती येऊन पडणारच आहे. आपण व्यवहाराच्या पातळीवर गमतीने नेहमी म्हणते की आमचं हे सगळं कसं आहे, कर्म किंवा पूर्वकर्माप्रमाणे मिळालेलं आमचं हे आयुष्य, तू मान के ना मान मै तेरा मेहमान, असं येते की तुला मान्य करायचं आहे का नाही हा प्रश्नच येत नाही. तुझ्या घरी मी येऊन राहिलेलो आहे आणि मी तुझा पाहुणा आहे. तसं येते की हा जो माझा स्वधर्म आहे तो मी ठरवण्यावरती अवलंबून नाही आहे, किंबहुना उलट आहे की हा जो स्वधर्म आहे जो आम्हाला या जन्मात दिला आहे तो स्वधर्म आचरण करण्याकरताच आम्ही जन्माला आलेलो आहे. कारण का, कारण कर्माकरताच, कर्माचं फल भोगण्याकरता जन्माला आलो आहे. पूर्वकर्म जे आहे ते भोगून संपवण्याकरता जन्माला आलो आहे. आणि पूर्वकर्म जर भोगून संपवायचं असेल तर ते पूर्वकर्म भोगून संपवताना मला माझ्या जीवनामध्ये त्याच कर्माची फलं भोगायला पाहिजेत. त्या कर्माची फलं भोगणं हे मला अपरिहार्य आहे. त्यामुळे जे कर्तव्य म्हणून आहे तो माझा निश्चित स्वधर्म आहे. कर्तव्याच्या पातळीवरती मी स्वधर्माला डावलू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला स्वधर्माची महती सांगताना एकच सांगितलंय, तू स्वधर्माला सोडून दूर जाऊ शकत नाहीस, कारण स्वमध्ये तुझाच स्व आहे, त्याच्यामध्ये आत्म आहे, आत्मन आहे. आणि जर त्याला सोडशील तर तू कोणता धर्म आचरशील, त्याला राखणारा धर्मच तुला करायचा आहे, त्याला राखणारा धर्मच तुला अवलंबायचा आहे. स्व म्हणजे आत्मा, स्व म्हणजे जीव. त्या जीवाला राखण्याकरता जे कर्म संपवायला तू आलास ते कर्म न संपवता तू जर तिसऱ्याच कर्माचा एक डोंगर उभा केलास तर तू काय केलंस या जन्मामध्ये, त्याकरताच आत्महत्या मान्य नाही आहे या धर्मामध्ये. कारण जे भोगून संपवण्याकरता तुला हा देह मिळालेला आहे तो देह तुझ्या मर्जीस आला म्हणून तू केव्हा तरी कसा संपवू शकतोस, कारण ते उरलेल्या राहिलेल्या कर्माचं काय, त्याच्याकरता पुन्हा असा देह कसा मिळणार, आता तो संपवताना किती क्लेश आहेत वगैरे वगैरे. तर सांगण्याचा हेतू असा की हा जो स्वधर्म आहे त्या स्वधर्मामध्ये आम्ही जर काही आमच्या मनाने बदल करू गेलो, त्या स्वधर्माला जर आम्ही टाळून गेलो तर दुःखाशिवाय पदरात काही पडणार नाही. आणि त्यामुळे कालमानाने आम्ही ज्या ज्या गोष्टी सोडल्या त्याचे त्याचे परिणाम आम्ही भोगतो आहोत. असं या जगामध्ये ना आम्ही कितीही, आपल्याला पुढे येईलच, ही पुष्पिता वाचा जी आहे ना ती कधीच समाधान करू शकत नाही. वास्तव सगळ्यापेक्षा वेगळं आहे. वास्तवाला सोडून आम्ही जेव्हा जातो आणि आम्ही असं म्हणतो आमच्या सोडलेल्या वास्तवानी सुद्धा आम्हाला 100% फल द्यावं, नाही देणार. म्हणजे मी तर नेहमीच म्हणते की त्याचं साधं माझ्यापुरतं मी जे स्वीकारलेलं उदाहरण आहे
की विदर्भामध्ये आत्महत्या एवढ्या होतात शेतकऱ्यांच्या. त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे? की लोक म्हणतात शासन. त्या शासनामुळे त्या आत्महत्या होतात. कोण म्हणतं शासन? आपल्या आत्महत्येला आपण जबाबदार आहे. का? कारण आत्महत्या करायच्या वेळी दुःख झालं, पण हातात दिलेल्या 2-5 हजार रुपयाकरता त्याला मत देताना सुख झालं होतं. म्हणजे त्या 5,000 रुपयाकरता ते मत टाकलं तेव्हा सगळं सुखाचं वाटत होतं. मग आता त्याचे दुःखद परिणाम भोग. त्यावेळी जर शहाणपणाने त्याला मत टाकलं नसतंस तर तुला जे पाहिजे ते घडवण्याची संधी उपलब्ध तरी झाली असती. म्हणजे आमच्या पायावर धोंडा कोणी पाडून घेतला? 60 वर्ष आमच्यावरती कोणी आमच्यावर अन्याय केला नाही आहे. कोण काँग्रेसवाला आमच्यावर अन्याय करणार हो? कोणी करणार नाही. काँग्रेसचं राज्य उघडून टाकू, काँग्रेसचं राज्य बाजूला करू. अहो, हे बाजूला करू आज तुम्ही म्हणता आहात, पण केव्हाही आम्ही बाजूला करू शकलो असतो. का नाही आम्ही केलं? या गळ्याशी येईपर्यंत आम्हाला बरं वाटत होतं, तिथपर्यंत आम्हाला बरं वाटत होतं म्हणून आम्ही स्वीकारत होतो. हा काय आहे? हा मोह आहे. आणि स्वधर्मामध्ये पहिला अडथळा आणि शेवटचा अडथळा जर काही असेल तर मोहच आहे. स्वधर्मापासून माणसाला दूर करणारा कोणी असेल केवळ मोह आहे. मोहाशिवाय अन्य संभवतच नाही. ते म्हणतात जिथे जिथे मोह उत्पन्न होतो. मोह कशाचा होतो? माझा पहिला, मला माझा मोह आहे. माझ्यानंतर माझ्या कुटुंबाचा मोह आहे. माझ्या कुटुंबानंतर माझ्या समाजाचा मोह आहे. माझ्या समाजानंतर माझ्या धर्माचा मोह आहे. माझ्या धर्मानंतर माझ्या प्रांताचा मोह आहे. माझ्या देशाचा मोह आहे. अशा अनेक मोहामध्ये पडून जेव्हा व्यवहार केले जातात. मग आता हे काय? आपण आता जे उदाहरण घेतलं साईबाबांचं आणि इतर देवस्थान, मोह आहेत ना. प्रत्येकाच्या बाजूनी मोहच आहे ना. की आपली देवता सगळ्या मंदिरात असावी हा पण मोहच आहे. आणि आपल्या मंदिरामध्ये आपल्या देवतेशिवाय अन्य देवता आपण बिलकुल राहू देऊ नये हा पण मोहच आहे. ठेवा ना, आमच्या मंदिरामध्ये तुमचा एक फोटो लावायचा तर लावून ठेवा. मूर्ती ठेवायची तर ठेवा. एवढ्या प्रमाणात ठेवलं तर चालेल. होत नाही. त्याचं कारण आहे कोणत्या ना कोणत्या तरी बाजूनी तो मोह दुसऱ्यावरती अतिक्रमण करत असतो. हा धर्म नाही राहिला. हे अतिक्रमण कुणाचं आहे? हे मोहाचं आहे. हे एक एक डबकं तयार करतो आम्ही आमच्या ठिकाणी. गीताकारांना आम्हाला सांगायचं आहे, ते फार मोठा विचार आम्हाला सांगतात. जगातले लोक उगीच गीतेने वेडे होत नाहीत. इतका प्रशस्त विचार जेव्हा एक ग्रंथ सांगतो आणि तो सगळ्या जगाला उपयुक्त सांगतो, कुणाही एका समाजाकरता नाही आहे, कुणाही एका प्रांताकरता नाही आहे, कुणाही एका मर्यादित विचारवंताकरता नाही आहे. आम जनतेपासून श्रेष्ठ विचारवंतापर्यंत प्रत्येकाला ज्या विचाराच्या ठिकाणी आपलं समाधान लाभेल असा विचार आहे ह्या ग्रंथामध्ये. ते सांगतात ही डबकी बनवता कशाची? मी आणि माझं डबकं, मी माझा देश आणि माझं डबकं, माझा प्रांत आणि माझं सोडून द्या म्हणाले. या डबक्यामध्ये निर्माण काय होतं? सगळे अज्ञानाचे जंतू निर्माण होतं. सगळं अज्ञान आहे की जे आमच्या स्वधर्माचा नाश करतात. म्हणजे आम्हाला वैयक्तिक जीवन जगताना त्यांनी काय सांगितलं? माझ्या कुटुंबामध्ये मला अमुक एक पाहिजे, सोडून द्या. ते आम्हाला सांगतात स्वधर्माचं आचरण कुठल्याही पद्धतीने यामिमाम पुष्पिताम वाचा होणार नाही. ती वाचा वरवर जरी किती साधी वाटली तरी तिच्या थेट मुळाशी गेलो की ती स्टार्क रियालिटी भयंकरच आहे. भयंकर अशा करता की आमच्या मनाला आम्ही जे करतो आहे त्याचं समर्थन देणारी नाही आहे. ती तिची काय अपेक्षा आहे ती मागणारी आहे. आम्ही स्वधर्माचं आचरण करावं म्हणजे काय करावं? काय अपेक्षा आहे त्यांची आमच्याकडनं? आमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे, कुठल्याही प्रकारच्या तक्रारीशिवाय जीवन जसं येईल तसं जगावं. कुठल्याही प्रकारची तक्रार नको. कशा करता तक्रार? आमच्या घरामध्ये मला कोणी घरात नको विचारू दे. काय बिघडलं नाही घरात कोणी विचारलं तर? बरंच झालं ना. आपण आपलं देवाचं नाव घ्यायला मोकळे, आपण आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करायला मोकळे. मला कोणी विचारलं नाही हा त्रास काय? हा कोणता मोह आहे? हा अहंकाराचा मोह आहे. या अहंकारामुळे आम्ही तिथे दुखावले जातो. आमच्या अहंकाराला ठेच पोचते म्हणून आम्हाला बरं वाटत नाही.
आणि बरं वाटत नाही म्हणून आम्ही आमच्या कुटुंबामध्ये माझ्या धर्माचं आचरण काय, हे घर मी काय ठरवलंय, माझं वय काय, माझ्या वयामध्ये मी या कुटुंबातली कोणती जबाबदारी माझी समजलेली आहे, संपला विषय. तेवढी जबाबदारी मी पार पाडेन. एका दिवशी एकाने येऊन सांगितलं, नाही नाही, तुम्हाला काही तुमची भली जबाबदारी असेल, पण काही तुम्हाला इथे पार पाडायला यायची गरज नाही, तुम्ही खुशात तिथे बसा. उत्तम, बसा म्हटलं बसा, या म्हटलं या, काय बिघडलं काय. पण आमचं सगळं बिघडतं. आणि म्हणून तो जो मोह आहे, तो मोह हा कशामुळे अडकवतो, त्याच्याकरता भगवंत सांगतात आपल्याला की ते म्हणतात देह क्षणभंगूर आहे, हे लक्षात घ्या. आणि त्या देहाच्या सुखदुःखाशी जोडले जाऊन तुम्ही जर आपल्या जीवनातल्या सगळ्या मानापमानांची, आपल्या जीवनातल्या सगळ्या द्वंद्वांची जर तुम्ही गणती करायला लागाल किंवा लेखाजोखा ठेवायला लागाल तर अवघड आहे. सोडून द्या, तो विषय सोडा. आपल्याला या देहाने माहीत नाही काय, कसं, किती काळ आपल्याला कर्म करता येणार. जेवढं शक्य आहे तेवढं ह्या देहाने भलं करण्याचा प्रयत्न करावा, एवढंच मनाशी धरावं आणि पुढे चालावं. ते म्हणतात आपला धर्मच असा आहे की कुटुंब मला मी कुटुंबाशी गुंतलेली आहे ना, मी कुटुंबवत्सल गृहिणी आहे असं एकदा स्वीकारलं की ह्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचा संघर्ष उत्पन्न होणार नाही आणि हे कुटुंब उत्कर्षाला कसं जाईल एवढं बघणं माझं काम आहे. संपला विषय. माझ्या भांडणाने या कुटुंबात त्रास होत असेल तर याला काहीच अर्थ नाही. माझ्या आग्रहामुळे कुटुंबामध्ये लोकांची मनःशांती ढळत असेल त्याला काही अर्थ नाही. मग लोक म्हणतील त्यांची मनःशांती सांभाळताना आमच्या मनःशांतीचं काय. तुम्हाला मनःशांतीचा विचार करायला सांगितलेलंच नाही, तुम्हाला समत्वाचा विचार करायला सांगितलं. गीताकार सांगतात अंतःकरणाची समता स्वीकारा. मनःशांती कसली सांगताय? मनःशांती काय अशी बाजारात मिळणारी गोष्ट आहे की काय? त्यामुळे गीताकार आम्हाला असं सांगतच नाही. ते म्हणतात कोणत्याच गोष्टीमध्ये जेव्हा ममत्व शिल्लक राहत नाही, जेव्हा मोह शिल्लक राहत नाही, तेव्हाच स्वधर्माचं आचरण होऊ शकतं. आणि म्हणून त्यांचा पहिला आम्हाला सांगण्याचा जो विषय काही असेल तर त्याच्यावरती मी लिहिताना इथे लिहिलं आहे की आम्हीच भगवंताची जी संकल्पना आहे ती संकल्पना अशी आहे की हे सगळं ब्रह्मांड एकच आहे आणि त्या एक ब्रह्मांडामध्ये मी नावाचा कुणीतरी एक अगोचर आमच्या ठिकाणी जन्माला येतो आणि तो या ब्रह्मांडाचे तुकडे तुकडे करायला तयार होतो. ही माझी माणसं एक तुकडा, ही माझी माणसं नाहीत हा दुसरा तुकडा, हे माझ्या आवडीचं आहे हा तिसरा तुकडा, हे माझ्या आवडीचं नाही हा चौथा तुकडा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे चालणार नाही. भगवंतांनी सांगितलं हे मान्य नाही. त्यामुळे गीताकारांनी मांडलेला पहिला स्वधर्माचरणाचा जो विषय आहे ज्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी 3ऱ्या अध्यायाच्या पुढे अधिक विवेचन केलेलं आहे, त्यामुळे आपण त्याच्या पुढे जाऊ.